कसं बघा आता 2014 साली 437 करोड रुपये 15-16 ला 531 करोड रुपये नुसते जाहिरातीवर ऍडव्हर्टाईजवर झगामगा मला बघा झगामगा मला बघा. अरे किती खर्च करायचा बघा. 16-17 ला 609 करोड रुपये. मग लगेच 18 ला 468 करोड रुपये. 19-20 514 करोड. मग पुढा 19 ते 317 करोड. 20 ला 167 करोड. 21 ला 101 करोड. चालू वर्षातले 76 करोड नुसते जाहिरातीचे बर का. तुमच्या लेकराला आंगड्या घेतलं तर टोपडं नाही, टोपडं घेतलं तर आंगड्या नाही. आपले लेकर शर्टाला गुंड्या नाही तर म्हणून रडायला लागले. ह्यांच्याकडे 9 लाखा सूट यायला लागले. करोडोचे सूट घालून साहेब फिरायला लागले. साहेबांच्या नुसत्या जाहिराती बघून घ्यायच्या. साहेब फोटो मध्ये कुणी आला माणूस कसा बाजूला सरकवता. साहेब अजिबात फोटो कुणाला थांबू देत नाही. जाहिरातीवरचे एवढे पैसे जरी बाजूला काढले ना, हे सगळे पैसे, तरी सुद्धा आपण काय म्हणतोय, ज्या खासगी शाळा आहेत, ज्या शाळा विनाअनुदानित आहेत आणि ज्या शाळांना अनुदानाशिवाय चालूच शकत नाही, तिथं त्यांना फीस घेणं भाग आहे का? घ्या फीस. आमचं काही म्हणणं नाही. तुम्हाला फीस घ्यायची फीस घ्या. पण एक काम करा, एक तर सरकारने जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, नाही तर आमची गोरगरिबांची लेकरं जी त्या शाळेत जातील मोठ्या शाळेमध्ये, त्या शाळेतल्या आमच्या लेकरांची फीस सरकारनं द्यावी. आणि सरकारकडे पैसे नसतील, सरकार जर म्हणत असेल की आमच्याकडे पैसे कुठून आले, तर आम्ही हे शोधून देतो आकडे तुम्हाला. हे पैसे तिकडे खर्च करा. हे पैसे तुमच्या जे सुनो पावडरवर खर्च होतात ते पैसे झाली आहे. आमच्या शिक्षणाची परिस्थिती अशी झाली आहे की शाळेमध्ये लेकरू शिकायला जर टाकायचं म्हणलं तर 1,00,000-2 लाख रुपये फीस आहे. ज्याला एकुलतं एक लेकरू आहे, मी राजा तू राणी कोण भरील पाणी, त्याला एकुलतं एक लेकराला पैसे खर्च करू शकते. पण ज्याची जॉईंट फॅमिली आहे, 3-4 लेकरं आहेत, त्याने कसे पैसे खर्च करायचे? तर त्याला लेकरू झेडपीला टाकायचं. कारण आढळराव पाटलाच्या संस्थेमधले पैसे तर तुम्हाला परवडले पाहिजेत तेवढे. परवडले पाहिजेत. मग तुम्ही झेडपीला टाकायचं तुमचं लेकरू. पण झेडपीला कोणाची लेकरं शिकतात? दादा हो, अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 21A, एज्युकेशन इज अवर फंडामेंटल राईट. घटनेच्या 3ऱ्या प्रकरणातल्या कलम 21A मध्ये सांगितले होते, कायदा सांगतो की प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. पण कसा अधिकार मिळेल? शिक्षण जर एवढा महाग झालेलं आहे, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कोण शिकतं? माय बाबाच्या इमानदारीनं कोणत्या मंत्र्याचं लेकरू झेडपीच्या शाळेत शिकतं सांगा? कोणत्या आमदार खासदाराचं लेकरू झेडपीच्या शाळेत शिकतं? उत्तर नाही असं आहे. अरे बाकीच्यांचं जाऊ द्या, जो झेडपीच्या शाळेत मास्तर शिकवतो त्याचं लेकरू मी झेडपीच्या शाळेत शिकत नाही. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की झेडपीच्या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा पूर्णतः घसरलेला आहे.